खरीप हंगाम जो आहे तो आता सुरुवातीने चांगला वेग घेतलेला आहे आणि हा वेग घेतलेला असताना जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली होती, कारण की अनेक कंपन्याचे जे बियाणे आहेत ते बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने शेतकऱ्यावर मोठं संकट त्या ठिकाणी उभं राहिलं होतं आणि परत एकदा एक मोठं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे की हे पेरलेलं आता जे सोयाबीन आणि ते अंतर्गत पीक तूर आहे हे त्या पावसाअभावी गेल्या 10 दिवसापासून पावसाने जे दडी मारलेली आहे यामुळे हे सर्वत्र पीक जे आहे ते सध्या सुकते आहे आणि पावसाची प्रतीक्षा ही शेतकऱ्याला आहे। एकंदरीत आता शेतीची कामं यांनी जोर धरला होता आणि आता अशातच गेल्या 10 दिवसापासून पावसानं दडी दिल्यानं ही अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे। जे हलके रान आहेत त्या रानातले हे पिकं आता माना टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या 2 ते 4 दिवसामध्ये पाऊस जर आला नाही तर मोठी बिकट परिस्थिती परत एकदा या बुलढाण्यामध्ये येऊ शकते। हे सर्व आपण चित्र पाहू शकता की मी या ठिकाणी दाखवू शकतो की कशा प्रकारे सोयाबीन या ठिकाणी पूर्णतः सुकलेली आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यासमोर जे संकट आहे ते संकट परत एकदा मोठं संकट या निमित्तानं आता येतो आहे आणि पावसाची या ठिकाणी शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे हलके रान आहेत त्यांनी आता माना टाकायला सुरुवात केलेली आहे आणि 2 ते 3 दिवसात जर पाऊस या ठिकाणी आली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते। जे चांगले रान आहेत त्यांनी आणखी 1-2 दिवस ते दम धरू शकतात, पण एकंदरीत परिस्थिती सध्या आपण हे जे क्षेत्र आहे हे बुलढाण्यामधलं क्षेत्र आहे, या बुलढाणा तालुक्यामधील ही परिस्थिती आहे। एकंदरीत सर्वकडे पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे आणि या 2-3 दिवसात पावसाची प्रतीक्षा आहे। जर पाऊस अन्यथा या ठिकाणी आले नाही तर शेतकऱ्याला मोठा संकटाचा सामना करावा लागू शकतो। काय स्थिती आहे? 10 दिवसापासून आम्ही शेत पेरलेलं आहे, काही शेत निघलं काही निघलेलं नाही आहे, ते सुकून चाललंय। तरी पाऊस लवकर आल्यास सरकारने याची दखल घ्यावी व भरपाई करून द्यावी। सध्या पिकाची स्थिती कशी आहे? पीक सुकून राहिलं आहे, पावसाची प्रतीक्षा आहे। पावसाचा अजून काही अंदाज दिसून नाही राहिला। गणेश सावळतकर, LS मराठीसाठी बुलढाणा।